generally see last minute animals. Good morning, everyone. So आजच्या सेशन मी जनरली सगळ्यांना बोलताना म्हणते की इट इज क्लोज टू माय हार्ट टॉपिक कारण ऑफकोर्स आय इंट्रोड्यूस फर्स्ट अदरवाइज दोज हू डोंट नो मी त्यांना कळणार नाही की ही कोण येऊन मे बी मिलिटरी बद्दल एवढी बोलते. ओके सो आय एम मेजर रेणू गोरे. आय सर्व्ड इन दी इंडियन आर्मी फॉर 10 years आणि आता मी चाणक्य मंडलमध्ये आणि प्रिपरेटरीची पोस्ट ग्रॅज्युएट. सो मी सॉफ्ट स्किल्स रिलेटेड सेशन्स पण फाउंडेशनवर घेते. फाउंडेशनच्या मुलांचा आपण एक युनिक ऍक्टिव्हिटी घेतो दॅट इज काउन्सिलिंग. सो 1-to-1 डिस्कसिंग विथ दी स्टुडंट्स. सो that also I take on foundation. So that is what I do in Chanakya Mandal. So I generally say military किंवा army defense याच्याबद्दल बोलणं is always very extra special for me. So as a kid I had that dream की मी मोठे होऊन army officer बनेन. I wear that uniform. So wearing a uniform itself in itself is it's a wonderful feeling. Actually शब्द विचाराल तर it is beyond words म्हणतात इंग्लिश मध्ये. So it is like that. So it is so when I talk about army it comes from heart. So it is a beautiful life that we see in the army. Army तुम्हाला जसं मराठीत म्हणतात घडवते एखाद्या व्यक्ती. So army when I say army is generally defense. Okay, so it does to you. आर्मीची एक वेगळी लाईफस्टाईल आहे जगण्याची कारण जॉब प्रोफाईल तसा आहे किंवा कामाची पद्धत तशी आहे, रिक्वायरमेंट्स तशा आहेत. सो त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये आपण जातो आणि त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते तसं घडत जातं. आणि असं म्हणतात की आर्मी लाईफ किंवा इन अ वे डिफेन्स लाईफ इट बिकम्स पार्ट ऑफ your life. It becomes way of your life. Army way of life becomes your way of life. So आपण बरेचदा असं बघतो की एखाद्या व्यक्तीला बघून आपल्याला एकदम जाणवतं की ही or she is different from others. त्यांच्या बोलण्यावरनं, चालण्यावरनं, वागण्यावरनं. तर हे सगळं काय आधी मिलिटरी व्हॅल्यूज that he or she inculcates them in them. Okay, during their service. सो असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला आर्मी मधनं बाहेर येऊ शकतो तो, पण त्या व्यक्तीमधनं आर्मी बाहेर कधीच येत नाही. सो दॅट इज हाऊ आर्मी खूप छान शब्द आहे डिफेन्स मध्ये. जेव्हा तुम्ही सिलेक्शन होऊन ऍज अ कॅडेट ट्रेनिंग साठी मिलिटरी अकॅडमीज मध्ये जाता, सो त्यावेळेला तुमचं ग्रूमिंग केलं जातं. इट्स अ ब्युटिफुल वर्ड. एक्झॅक्ट मिनिंग तुम्ही गुगल करून डिटेल्स मध्ये वाचू शकता, बट इट्स अ ब्युटिफुल वर्ड ग्रूमिंग. म्हणजे तुम्हाला शून्यापासून एक खूप छान व्यक्ती मध्ये घडवलं जातं इनमध्ये. ओके, सो दॅट इज व्हॉट इज डन इन दी अकॅडमीज अँड दॅट हेल्प्स यू थ्रू आउट युअर लाईफ. सो हे जे सगळे काय आहेत मिलिटरी व्हॅल्यूज त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. जनरली सगळ्यात महत्वाचा आपण डिफेन्स मधला व्यक्ती असं म्हटलं की पहिली गोष्ट आपल्या मनात येते दॅट इज डिसिप्लिन. ओके, आर्मी इज इक्वल टू डिसिप्लिन. सो दॅट इज ट्रू कारण कुठली पण गोष्ट विदाउट डिसिप्लिन आर्मीतले जेवढे ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्ही विदाउट डिसिप्लिन कुठले नाही करू शकत. यू कॅन नॉट सर्व्हाइव्ह देअर विदाउट डिसिप्लिन. ओके, पण आपल्या हिंदी मूवीज मध्ये जसं आर्मी ऑफिसर्स दाखवतात जनरली की दे आर खूप असे तापट आहेत, अननेसेसरीली इन अ वे परेड करायला लावतात. सो दे आर नॉट लाईक दॅट. दे आर हॅपी पीपल
you can always go and talk to them. They are good people. Okay. So, but then still, आताच्या नवीन generation of Bollywood movies, it is still a lot closer to the reality. म्हणायला हरकत नाही. But a better picture is portrayed. But सुरुवातीचे तुम्हा young generation may will not know also those movies. But initially it was very bad. We ourselves used to feel bad कि ये क्या दिखा है. Okay. So anyway, so that is not the image of रागीट, तापट, फॅमिलीलाही अगदी धारेवर धरून ठेवणारा असे नसतात लोक. So they're good people. Okay. But then yes, discipline has to be there. When I say मगाशी मी जे grooming हा शब्द वापरला, so what is grooming? Grooming of character. तर त्याच्यासाठी आम्हाला right from the first day we are told about Chetwood Credo. I'll just share that slide. Is that? So, what is Chetwood Credo? Chetwood was a military leader, and Credo is in a way a motto that he had given. Actually, he is a British officer, but the values, the thought behind it is very important. What it says is safety, honor, welfare of your country comes first, always, and every time. So, what comes first? Whenever तुम्ही कुठल्याही field मध्ये असा आयुष्याच्या कुठल्या पण. So what should come first always is your country. तुम्ही कुठले घेताय किंवा काही विचार करताय, काही ऍक्शन करताय. So anything what should be there at the back of your mind first always is your country. Next is honor, welfare and comfort of the men you command. आता इथे men हा शब्द तुम्ही जेंडर बायस अशा अर्थी नका घेऊ, कारण त्यावेळेला मुली नव्हत्या आर्मीमध्ये. ओके. So men in the sense the people that you command. That means as a leader, your subordinates. तुमच्या खाली जे काम करतायत, तुमच्या सोबत जे काम करतायत. So त्यांचं welfare, comfort आणि त्यांची safety, honor, हे सगळं is that next. And your own ease, safety and comfort comes last always and every time. So what is first is your country. Next are your teammates. Men you command in the sense your teammates, sobatche colleagues je ahe. So they come next, and then last is you. Chetwood Credo मी आपण आजच्या ह्याचं इन सिव्हिल लाईफ असा विषय आहे आजच्या टॉपिकचा, मिलिटरी व्हॅल्यूज इन सिव्हिल लाईफ किंवा सैन्यातील संस्कार घेऊन जगताना. सो हा जो Chetwood Credo आहे हा आय ऑलवेज कॅरी इन माय हार्ट. इवन आफ्टर आय हॅव क्विट, मी आर्मी सोडल्यानंतर सुद्धा अजूनही घरात सुद्धा आपण डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा Chetwood Credo मला खूप उपयोगाचा पडतो. की अगदी देश दरवेळेला आपल्या जर आपण चांगलं काम करत असतो, बी इट एनी फील्ड, सो यू आर सर्विंग द नेशन. यू डोंट हॅव टू दरवेळेला तुम्हाला सैन्यात जाऊन बॉर्डरवरच युद्ध करायला पाहिजे किंवा सैन्याची रक्षा करायला. दॅट इज नॉट दी ओनली वे टू सर्व युअर कंट्री. Anybody who is doing his or her job efficiently, sincerely, is serving his or her country. That is what I feel. So हे नेहमी लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर तुमच्या टीमची तुम्ही जितकी जास्त काळजी घ्या, तेवढं they will also reciprocate to you. End of the day when you have to complete a task, it has to be a team effort. Team effort ला खूप जास्त महत्व आहे, मी आपण त्या पुढे सेशन मध्ये बघणार आहोत. So that is very important. Another important word in this is honor. सन्मान. प्रत्येकाला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतो. ही गोष्ट मी नेहमी हायलाइट करत असते माझ्या प्रत्येक सेशन्स मध्ये, की प्रत्येकाला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द एज, जेंडर ऑफ दॅट पर्सन. अगदी एक लहान मूल जरी असलं 5-6 वर्षाचं, त्याला सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट असतो. सो यू शुड ऑलवेज ऑनर दॅट. त्याच्याशी, त्या व्यक्तीशी वागताना हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्याचा सेल्फ रिस्पेक्ट आपण कधीच पुन्हा व्यक्तीचा दुखवू नये. सो
that honor is very important. And then most important thing what defense always says is service before self. ठीक आहे, की देशाची किंवा कुठलंही काम, आता ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचा, तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये आहात, सो तिथे सुद्धा काम आपलं हे महत्वाचं आहे बिफोर your self comfort or before yourself. Okay, so that is what is Chetwood credo is. So I always remember that in anything I do, it has come असं म्हणतात की कुठल्याही कसा अधिकारी व्हावं तर हे असं अधिकारी व्हावं, किंवा कसा व्यक्ती असावा आपण तर somebody who follows the Chetwood credo is what I have learned. Okay, so next military values asa, so that is loyalty. Okay, so म्हणजे निष्ठा, मग ती देशाबद्दल असो किंवा आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल असो किंवा आपल्या फॅमिली बद्दल असो, आपल्या फ्रेंड्स रिलेशन्स मध्ये असो. सो लॉयल्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमिटमेंट ज्याला म्हणतात, की एखाद्या की ह्या व्यक्तीवर हे एक काम सोपवलंय तर ते पूर्ण होणारच आहे, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये लोकांना वाटतो का, वाटायला पाहिजे. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. दुसरं लॉयल्टीने काय होतं की बॉन्डिंग इज क्रिएटेड, की आम्हाला स्पेशली व्हेन आय रिमेंबर ऑफ माय अकॅडमी डेज, आय डिड माय ट्रेनिंग इन ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई. सो तिथल्या ट्रेनिंगच्या वेळेचा सगळ्यात जास्त राहणारी गोष्ट इज द कोर्समेट स्पिरिट, ज्याला म्हणतात, जे डिफेन्स बॅकग्राऊंड चे आहेत त्यांना हा शब्द खूप माहितीचा असणार. कोर्स स्पिरिट म्हणजे तुम्ही जे तुमचे कोर्समेट्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही एवढ्या ड्युरिंग ट्रेनिंग ऑल्सो इतक्या ऍडव्हर्सिटी, इट्स अ व्हेरी टफ ट्रेनिंग बाय द वे. चेन्नई अगेन म्हणतात की इट इज द वर्स्ट प्लेस टू हॅव अकॅडमी कन्सिडरिंग दी वेदर देअर. इट इज व्हेरी हॉट अँड ह्युमिड. सो तशा ह्याच्यामध्ये फिजिकल ट्रेनिंग करणं बिकम्स इवन मोर डिफिकल्ट. अशा वेळेला तुम्ही आता ट्रेनिंग एक्सप्लेन करायला लागलं तर त्यालाच एक सेशन, सो आय वोंट गो इन डिटेल्स. पण तो एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग तयार होतं, एक म्हणतो आपण, आणि दॅट स्टेज थ्रू आउट युअर लाईफ. की हा किंवा ही माझी कोर्समेट आहे, दिस इटसेल्फ इज अ ब्युटिफुल फिलिंग. आणि यू विल सी पीपल गोइंग अवे टू हेल्प ईच अदर. सो हे काय, हा बॉन्ड हा कधी तयार होतो जेव्हा तुम्ही डिफिकल्ट सिच्युएशन आणि आनंदाच्या सिच्युएशन बोथ यू एन्जॉय टुगेदर. Okay, so that comes into this. So this is a very thing in the army. This is हे एक ट्रेनिंग बद्दलचं झालं, कोर्समेट्स बद्दलचं झालं. सेम इज विथ द रेजिमेंट्स. आर्मी मध्ये ज्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स आहेत, तुमचं जे युनिट आहे त्याच्यातही बॉन्डिंग असतं की हा माझ्या युनिट ती आहे. सो ही इज लाईक फॅमिली टू मी. सो आपण हे खूप कॉमन आहे डिफेन्स मध्ये की अ लॉट ऑफ टाइम यू आर अवे फ्रॉम युअर फॅमिली. फील्ड स्टेशन्स आहे वेर यू आर नॉट अलाउड टू टेक युअर फॅमिली, यू कॅनॉट, कारण इट इज नॉट सेफ देअर टू टेक युअर फॅमिली. सो दॅट टाइम तुमचं जे युनिट आहे दॅट इज युअर फॅमिली. ओके, सो दॅट बॉन्डिंग इज सो स्ट्रॉंग. सो दॅट गिव्स a different meaning to your life. Okay, next is मी जेव्हा अकॅडमी बद्दल बोलते, so first thing that is done in academy is that your ego is crushed. So crushed हा शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरते because that is what is done in academies ना. आपण जेव्हा सिलेक्ट होतो, ह्याच्यात तुमच्यापैकी बरेचसे युपीएससी किंवा एमपीएससी ऍस्पिरंट्स असतील किंवा मे बी IITs मध्ये किंवा IIMs किंवा एनी फील्ड, आपलं जे स्वप्न आहे तिथे जायचं असतंच प्रत्येकाच्या. तर आपल्याला असं वाटतं की म्हणजे आपण खूप भारी आहे, आपल्यापेक्षा कोणी स्पेशलच नाहीये है ना. मग जरा डोकं ते काय म्हणतात आकाशात गेल्यासारखं होतंय ना.
सो त्यावेळेला असा ऍटिट्यूडने आपण जेव्हा अकॅडमीमध्ये जातो की लाईक फॉर एक्झाम्पल आय वॉज दी फर्स्ट वन फ्रॉम आवर प्लेस टू गेट सिलेक्टेड आमच्या गावातून. सो आय वॉज दी फर्स्ट वन. तर अरे बापरे, म्हणजे बाकी कोणीच नाही आर्मी मध्ये, मी एकटेच आहे. सो इतकं भारी वाटतं. सो पण ते कुठेतरी मग डोक्यात जायला लागतं. आणि जेव्हा इफ यू हॅव इगो, then working in defense is not easy, then it will not be possible for you. So the first thing that is done, that is why I say first thing that is done in the academy is that your ego is crushed. Zero ego you should. Okay, so what does it mean? That you should understand the other person. फक्त मीच आहे आणि मी ऑफिसर आहे आणि तू जवान आहेस किंवा तू जेसीओ आहेस. युअर रँक स्ट्रक्चर हायरार्की ऑफकोर्स इट इज देअर इन दी आर्मी, पण तू माझ्यापेक्षा खालच्या रँकला आहेस म्हणजे तू कोणीतरी कमी आहेस माझ्यापेक्षा, ही फिलिंग घेऊन तुम्ही नाही काम करू शकत, करू पण नाही. कारण आम्ही असं पण बघतो की जेव्हा कमिशन होऊन तुम्ही युनिटमध्ये जाता, तुमच्या पोस्टिंगच्या जागी जाता, त्यावेळेला जेसीओ हे ज्युनियर कमिशन ऑफिसर जे असतात ते रँक मी म्हटलं तर तुमच्या खाली आहे, पण वेन यू गेट कमिशन मे बी यू आर 21-22 यंग ब्लड. सो आणि जेव्हा तुम्ही युनिटमध्ये जाता विथ अ व्हेरी लेस एक्सपिरियन्स, ओनली ट्रेनिंग इज देअर विथ यू, बाकी तुमच्याजवळ एक्सपिरियन्स म्हटलं तर यू हॅव झिरो एक्सपिरियन्स रिगार्डिंग आर्मी. आणि हे जे जेसीओज असतात त्यांची सर्व्हिस 21-22 वर्ष झालेली असते त्यावेळेला. सो दॅट इज दी एक्सपिरियन्स दे हॅव गॉट. ओके, सो त्यांच्याकडनं शिकणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. की मी जर त्या तोऱ्यात राहिले की मी ऑफिसर आहे, हा जेसीओ मला काय शिकवणार. सो असं नाहीये, प्रत्येकाजवळ काहीतरी एक्सपिरियन्स असतो. हे मी इथे पण आमच्या कलिग्स चाणक्यमधले इथे त्यांना म्हटली ही गोष्ट की आपल्याला एखादी गोष्ट कोणाकडून पण शिकता आली पाहिजे. आता मी मेजर आहे, फाउंडेशनचे स्टुडंट्स मला काय शिकवणार, ह्या ऍटिट्यूडनी मी राहिले तर आय विल नॉट लर्न एनिथिंग न्यू. ओके, सो तो व्यक्ती तुमच्यापेक्षा वयानी, तुमच्या रँकनी किंवा पदानी लहान आहे म्हणून मी त्याच्याकडनं शिकणार नाही, हा ऍटिट्यूड नाही असायला पाहिजे. सो दॅट इज अगेन इज टॉट टू अस इन दी academies or maybe in the army life. Okay, next important thing is team spirit. आम्ही चाणक्यमध्ये सुद्धा OMP असा एक कॅम्प असतो, रेसिडेन्शियल कॅम्प. सो दॅट इज आउटडोर मॅनेजमेंट प्रोग्राम. त्याच्यातला मेन सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट काय असेल तर तुमच्यामधलं टीम स्पिरिट जागा करणं. तुम्ही मुद्दाम अननोन लोकांबरोबर तुम्ही कसं काम करू शकता, टीम बिल्ड करू शकता की नाही, हे सगळं त्याच्यातल्या ऍक्टिव्हिटीज मधनं शिकायला मिळतं. सो OMP जनरली फाउंडेशन स्टुडंटचा खूप आवडता इव्हेंट असतो. सो त्याच्यामध्ये सुद्धा द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज टॉट इज टीम स्पिरिट. आम्ही मुद्दामून जेव्हा टीम्स बनवतो सो त्यावेळेला मित्र मैत्रिणी अशांना वेगळं वेगळं करतो, अननोन लोकांबरोबर टीम. का असं, हे पुढे सुद्धा आयुष्यात कामाला येतं. आपण तुम्ही जेव्हा नवीन जागी काम करायला जात, सो इट विल नॉट हॅपन की तुमचे सगळे मित्र तुमच्या सोबत जातात. इट विल नॉट हॅपन. तुम्हाला प्रत्येक, स्पेशली डिफेन्स मध्ये तरी दर 2 वर्षांनी ऑलमोस्ट यू गेट पोस्टेड टू अ न्यू प्लेस, न्यू एन्व्हायरमेंट, पीपल अराउंड. आणि मग अशा वेळेला त्या नवीन अननोन लोकांशी ऍडजस्ट करून काम तर करायचंच आहे. जो आपल्याला टास्क अलॉटेड आहे तो तर पूर्ण करायचाच आहे. मग अशा वेळेला बरेचदा असं पण होतं त्यातले बरेचसे लोक आपल्याला आवडत पण नाही. ह्युमन नेचर आहे, सगळं प्रत्येक जण आपल्याला आवडेलच किंवा आपण प्रत्येकाला आवडूच असं पण नाहीये. पण स्टील त्यावेळेला काय लक्षात ठेवायचं इज द एम. व्हॉट तुम्हाला काय एम दिलेला आहे ते कम्प्लीट करणं इज इम्पॉर्टंट. सो दॅट इज व्हॉट यू शुड रिमेंबर, इररिस्पेक्टिव्ह ऑफ ते व्यक्ती पर्सनली तुम्हाला आवडो का न आवडो, यू हॅव टू टेक द. प्रत्येकामध्ये सगळेच स्किल्स असतील असं पण नाही की कोणी व्यक्ती एक पर्टिक्युलर व्यक्ती कुठल्या तरी एका कामात चांगला आहे
किंवा आणि दुसरा कुठल्या तरी दुसऱ्या ह्याच्यात आहे. सो हे प्रत्येकाला तुम्ही काम कसं अलॉटमेंट करता, दॅट इज ज्याला आर्मी मध्ये मॅन मॅनेजमेंट म्हणतात. सो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ठीक आहे. सो हे पण करता आलं पाहिजे. जो एखाद्या व्यक्तीला ती केपेबिलिटीज नाही आणि तुम्ही जबरदस्ती त्याला ते काम देताय, तर इट विल नॉट हॅपन. ते काम होणार पण नीट पण होणार नाही. पण म्हणून आता तो नाही त्याच्यात ते स्किल, सो जबरदस्ती त्याला गिव्ह इट टू समबडी एल्स. सो हे अंडरस्टँडिंग येणं आणि नोईंग युअर टीम, हे कधी होईल जेव्हा वेन यू नो युअर टीम वेल. कोणामध्ये काय स्किल आहे, कोणाचा स्वभाव कसा आहे, कोणाचं काय पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत. ऑल्सो डिफेन्स मध्ये तर वी गो टू अन एक्सटेंट की त्याच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहेत ना, सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम्स असतील तर हाऊ टू फाइंड अ सोल्युशन फॉर दॅट. सो हे सगळं टेकिंग युअर टीम अलॉंग, इट्स लाईक अ फॅमिली. फॅमिलीमध्ये जसं आपल्याला हे लहान बहीण भाऊ आहे, आई वडील आहे, सो यांच्याशी बोलतो, डिस्कस लाईक दॅट. युअर फॅमिली इज युअर टीम. So that is how you should team. दुसरा एक खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे इज लिसनिंग स्किल. मध्ये हायलाइट करत असते की लिसनिंग स्किल, समोरच्याचं तुम्हाला ऐकून घेता आलं पाहिजे की तो काय बोलतोय किंवा त्या व्यक्तीला काय सांगायचं. ऍज अ लीडर तुम्ही इतकं पण स्ट्रिक्ट असावंच लागतं, स्ट्रिक्ट टीम लीडरला, बिकॉज अदरवाइज दॅट डिसिप्लिन वोंट कम. पण इतकं पण नाही असं झालं पाहिजे की टीम इज स्केअर्ड ऑफ टॉकिंग टू यू. यू शुड बी, इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, यू शुड बी अप्रोचेबल, की तुम्हाला टीमला काही तुमचे प्रॉब्लेम आहे, दे शुड बी एबल टू कम अँड टेल यू. सो हे कधी येईल when you have the listening skill. की आपण, मी नेहमी ते गणपती बाप्पाचं उदाहरण देतो की गणपती बाप्पा का मोठे असतात. व्हॉट डज इट सिग्निफाय? इट सिग्निफाईज दॅट यू शुड लिसन मोर. है ना, जेवढं जास्त ऐकाल तेवढं जास्त शिकाल. यू नवीन आणि समोरच्या व्यक्तीबद्दल सुद्धा. ओके, सो लिसनिंग स्किल समथिंग ऑल ऑफ अस शुड develop. Another important aspect that is there in the defense is respect for women. सध्याच्या आपल्या sadly समाजामध्ये this is declining. So खूप युनिक गोष्ट मला जाणवली डिफेन्स मध्ये is when a lady comes into a place, ना, तिथे जे इवन इफ खूप सिनियर ऑफिसर जरी असले आणि ती जरी जवानाची जरी बायको असली, सर ऑल दी ऑफिसर्स दे गेट अप इन रिस्पेक्ट ऑफ हर. हे आपल्याला सिव्हिल मध्ये कधीच बघायला नाही मिळत. सिनियर ऑफिसर आहे तर त्याचा एक वेगळा तोरा असतो, ती जवानाची बायको आहे, तो जवान माझ्या खाली हे काम करतो. सो नाही, दॅट वोंट हॅपन डिफेन्स. इवन विशिंग इज, आपण पुढे डिफेन्स मधले मॅनर्स एटिकेट्स बघणार आहोत, सो त्याच्यात मी परत ह्याच्याबद्दल बोलेनच. पण विश करताना सुद्धा ते लेडीज विश फर्स्ट अँड देन दी ऑफिसर सिनियर असतात. सो हे एक जो रिस्पेक्ट असतो दॅट इज इम्पॉर्टंट. बट देन ऍट द सेम टाइम देर इज जेंडर इक्वॅलिटी ऑल्सो वेन इट कम्स टू दी ऑफिसर्स. जेव्हा वेन यू आर अन ऑफिसर, यू आर an officer, it is of your gender. Okay, so even academies मध्ये सुद्धा आता ट्रेनिंग, आता तरी ट्रेनिंग पण सेम ड्युरेशनचं झालंय, सारख्या ड्युरेशनचं झालंय फॉर ज्याला जेंटलमॅन कॅडेट्स म्हणतात आणि लेडी कॅडेट्स. सो दी ट्रेनिंग ड्युरेशन इज ऑल्सो सेम, तुमची मेरिट आणि हे सगळं सेम ना. सो दी अमाऊंट ऑफ ट्रेनिंग दॅट you are put through is also same. Okay, so you want to ask something? Okay, so that is the gender equality when it comes to officer cadre. Okay, next is integrity. Integrity म्हणजे काय की प्रामाणिकपणा. What it does is it increases your worth in the organization. की जसं मी मगाशी म्हटलं, एखाद्या व्यक्तीला, ह्या व्यक्तीला हे काम सोपवलं तर ये होणार नाही,
It is that confidence. So it increases your worth also. Your reliability, तुमच्यावरची reliability also वाढते. So that is also it comes. These are all basically the officer-like qualities ज्याला म्हणतात मी defense मध्ये म्हणतो. So officer सारख्या qualities. So they are officer-like qualities. All these are that. Next is adaptability. हे खूप कठीण आणि महत्वाच्या इन अ वे मिलिटरी व्हॅल्यू किंवा संस्कार म्हणत आहे, पण खूप आवश्यक आहे डिफेन्स मध्ये. स्पेशली एव्हरी, जसं मी मगाशी म्हटलं, एव्हरी 2 years यू आर पुट थ्रू, यू आर एट अ डिफरंट प्लेस. मे बी एखाद्या तुमची एक पोस्टिंग पुण्यात आहे, तर नेक्स्ट पोस्टिंग मे बी कुठेतरी जंगलात असेल. व्हेरी नेक्स्ट पोस्टिंग काश्मीरमध्ये बर्फ आहे किंवा सियाचीन मे बी बर्फात असेल, आणि तसं म्हटलं तर नेक्स्ट पोस्टिंग राजस्थानच्या डेझर्ट्स मध्ये असेल. सो गेटिंग adaptability is very important. Getting adjusted to the changing situation. सध्या तरी आपण हे खूपच जास्त शिकतोय. कोरोना काळात म्हणतात त्याला न्यू नॉर्मल हा आजकाल शब्द आलेला आहे. वेअर मास्क, हात धुण्यासारखे, फिजिकल किंवा सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हे सगळे, दिस इज हाऊ वी आर अडॉप्टिंग टू द न्यू वे ऑफ लाईफ. वी आर अडॉप्टिंग टू द न्यू नॉर्मल. सो दॅट is a very important aspect. अगेन मी मगाशी जसं म्हटलं होतं की प्रत्येक जागी तुम्हाला व्यक्ती तुमच्या आवडीचेच मिळतील असं नाही. तुमच्या ज्याला वेव्हलेंथ म्हणतो त्याच्याशी मॅच करणारेच मिळतील असं नाही होत. सो गेटिंग ऍडजस्टेड टू दॅट ऑल्सो अँड कीपिंग द लक्ष इन माइंड. ओके, नेक्स्ट आर दी मॅनर्स एटिकेट्स. what are the manners, what is manners आणि etiquettes? हा मी फाउंडेशन कोर्स वर याच्यावर एक विशेष सेशन पण घेते, फुल 2 hours सेशन ऑन मॅनर्स एटिकेट्स. पण तेवढं सेशन मी आता इथे नाही घेणार आहे. पण त्याच्यातले बरेचसे मॅनर्स आणि स्पेशली एटिकेट्स आर बेसिकली सेट ऑफ रूल्स हाऊ यू शुड ऍक्ट और बिहेव in a situation when you are in social environment. So they are the set of rules. And manners, when they become part of your living, तुमच्या सवयीचा जेव्हा ते भाग बनतात, they become your manners. Generally आपण मी हे रेअरली बघते की आर्मी मध्ये विशिंग या गोष्टीला खूप महत्व आहे. विशिंग युअर सिनियर्स, ठीक आहे. सो हे आपण सिव्हिल लाईफ मध्ये मी रेअरली बघते. चाणक्यमध्ये आपण हे मुलांना शिकवतो की नवीन व्यक्तीला जाऊन भेटताय तुम्ही, यू शुड विश दॅट पर्सन. मग ते अगदी दरवेळेला हात जोडून नमस्कार पण असू शकतो, गुड मॉर्निंग असू शकतो, किंवा साधा हॅलो. इट्स अ वे ऑफ एक्नॉलेजिंग. तुम्ही कशा प्रकारे म्हणताय, मनातून म्हणताय का नाही. सो विशिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे आईस ब्रेकर. सो इफ यू विश अ पर्सन विथ अ स्माइल, इमिडिएटली तुमच्यामध्ये कनेक्ट तयार होतो. सो आताच मी लिफ्ट मध्ये एक स्टुडंट फाउंडेशनची मला भेटली, ती इतकं छान हॅलो मॅम. सो इट इमिडिएटली वी स्टार्टेड टॉकिंग. सो दॅट ब्रोक, वी डिडंट नो इच अदर पर्सन, म्हणजे भेटलो नव्हतो आम्ही, पहिल्यांदाच भेटलो. बट देन वी कुड कनेक्ट इमिडिएटली अँड वी स्टार्टेड टॉकिंग. जर मी पण सो आय ऑल्सो रेसिप्रोकेटेड हॅलो आणि देन वी स्टार्टेड टॉकिंग. सो हे जर दोन्हीकडनं झालं नसतं तर ती येऊन बसली असती, मे बी सेशनला मी घेतलं असतं आणि झालं गेले असते. सो बट देन वेन यू दॅट आईस ब्रोक म्हणतात ना, सो वी स्टार्टेड टॉकिंग आणि मग वगैरे. बट देन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला विश करता, अगेन दिस इज 2-way प्रोसेस. की समोरचा व्यक्ती जर तुम्हाला विश करतो तर यू शुड रेसिप्रोकेट इन द सेम वे. फॉर एक्झाम्पल की तुम्हाला कोणी विश करताय, तुमच्यापेक्षा लहान आहे, वयाने म्हणा, व्हॉटएव्हर, जसं आर्मीमध्ये असतं, तर त्यांनी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं आणि तुम्ही यू जस्ट विदाउट रिस्पॉन्डिंग यू जस्ट वेंट अवे. सो that is wrong. You are humiliating them. It's an insult to that person. It's an insult to you actually.
तो इतक्या रिस्पेक्टने तुम्हाला विश करतोय आणि यू आर नॉट रिस्पॉन्डिंग बॅक. त्याच्यावर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी ऐकलंय की ती फील्ड मार्शल सॅम मानेकशॉची आहे, बट आय एम नॉट व्हेरी शुअर, बट द कन्सेप्ट इज व्हेरी ब्युटिफुल. पण ज्या प्रकारचे मानेकशॉ ग्रेट मॅन, सो यू शुड रीड अबाउट हिम, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ. सो त्यांच्याबद्दलची आहे की नाही आय एम नॉट शुअर, बट इट मे हॅपन. ओके, बट द स्टोरी इज व्हेरी इम्पॉर्टंट, ब्युटिफुल. एक जवान असतो, त्याच्या समोर एक आर्मी ऑफिसर आहे, कॅप्टन साहेब, यंग कॅप्टन साहेब, आणि तो जवान त्याला कंटिन्युअसली सल्यूट करतो. सो आणि करतोय आपला सल्यूट, आणि हा उभा राहून बघतोय. सो दॅट सिनियर ऑफिसर वॉज क्रॉसिंग बाय. त्यांनी त्याला विचारलं की हे काय चालू आहे, म्हणजे हा तुला सल्यूट करतोय कंटिन्युअसली, हे व्हॉट इज हॅपनिंग. तर तो म्हणतो की वी क्रॉस्ड इच अदर आणि ही डिड नॉट सल्यूट मी. So this is an important etiquette or manners in the army, that you should salute the senior officer. Any person, not officer, a person senior to you. Okay. So he did not salute me. So that is wrong. So मी त्याला 100 वेळा सल्यूट करायची शिक्षा दिली. So that senior officer said, hopefully, I think it was Manekshaw only, but then he said, it's a very good punishment. He deserves that. Obviously. But every time he salutes you, you should also salute him back. की जर तो तुला रिस्पेक्ट म्हणून सल्यूट करतोय, त्यांनी एकदा नाही केलं म्हणून तू त्याला 100 वेळा सल्यूट करायची शिक्षा दिली, तो आता 50 वेळा आतापर्यंत केली, तू एकदा पण रिस्पॉन्ड नाही केलाय. सो गिव्हिंग रिस्पेक्ट इज अ म्युच्युअल थिंग. तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही लई भारी आहात म्हणून तुम्ही तुमच्यापेक्षा लहान व्यक्तीला रिस्पेक्ट नाही देणार. इट शुड नेव्हर हॅपन, अँड दॅट डझंट हॅपन ऍक्च्युअली. ओके, सो that is about manners and etiquette, greeting. Okay, next is आर्मी मध्ये तरी आम्हाला डायनिंग एटिकेट्स पण शिकवले जातात. आता पूर्ण अगेन मॅनर्स एटिकेट्सचं सेशन नाही घेते मी, पण खायचं कसं, बोलायचं कसं, चालायचं कसं, उभं कसं राहायचं. बरं, चालण्याबद्दल वरनं तरी मी लोकांना खूप रोखते पण, की चालताना लोक असे पाय घासत घासत चालतात. त्याला घसीटाराम म्हणते. तर का असं, म्हणजे तुम्ही असे अनोळखी इंटरव्ह्यू, स्पेशली इंटरव्ह्यू मध्ये असे पाय घासत असं मरियल चाल ज्याला म्हणते तसे जर गेला, सो द फर्स्ट इम्प्रेशन इट सेल्फ इज स्पॉइल्ड. इफ यू आर वॉकिंग स्मार्टली, then it creates a good impression. Best way is to put generally heel first असं म्हणतात. Okay, so that improves your walking style. So how you should walk, how you should talk, अगेन खूप सगळं पुन्हा पुन्हा मी तेच म्हणते, माझं मॅनर्स एटिकेटचं सेशन मी सुरू नाही करत, ते फाउंडेशन कोर्स मध्ये शिकवू आपण. पण थँक्यू आणि सॉरी हे दोन खूप म्हणायला, सॉरी तर खूपच कठीण शब्द आहे म्हणजे. आणि थँक्यू पण मला मागे एका ह्याच माझ्या सेशन मध्ये एका स्टुडंटने विचारलं की सारखं थँक्यू थँक्यू असं म्हटलं की लोकांना वाटतं की शायनिंग मारते, की उगीच दाखवायला काहीतरी आम्ही काहीतरी थँक्यू थँक्यू असं. पण मग ते असं नाही वाटत. पण ते जर तुम्ही मनापासून म्हणत असाल ना, जर ती तुमची सवय असेल, ज्याला आपण म्हणून मी मॅनर्स ते म्हटलं, ती जर तुमची सवय असेल, मग ते आर्टिफिशियल नाही वाटत. की दुसरा एक थँक्यू जे एक इंटरेस्टिंग आहे, म्हणजे दॅट इज सार्कॅस्टिकली ऑल्सो यू कॅन से थँक्यू. हा थँक्यू थँक्यू असं जे म्हणतो. सो दॅट इज नॉट द करेक्ट वे, बट देन येस, थँक्यू आणि सॉरी हे प्लीज हे जे सगळे मॅनरिझम्स आहेत हे आर व्हेरी इम्पॉर्टंट. सॉरी अगेन इट्स अ difficult word to say unless you mean it from heart. When you mean it from heart, जेव्हा तुम्हाला खरंच त्याची जाण असेल, then it is easy. But otherwise, sorry is the most difficult word to say असं म्हणतात, which is true also. Okay. आपले प्रश्न काही आहेत का?
So we are moving towards the end of the session in a way. मी आर्मी मध्ये एक खूप वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी मी शिकले डिफेन्स मध्ये गेल्यावर इज द कन्सेप्ट ऑफ सर्व धर्मस्थळ. सध्या आपण इन जनरल रिलिजन ही खूप वाढते सध्याच्या सिच्युएशन मध्ये. सो डिफेन्स मध्ये when defense मध्ये you are, of course you are allowed to follow your own religion, but at the same time never forget to have respect for the other person's religion. डिफेन्सच्या कुठल्याही कॅन्टोन्मेंट मध्ये जर तुम्ही जाल तर तिथे सगळ्या धर्मांची मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, बुद्ध विहार, हे सगळं असतं सगळ्या कॅन्टोन्मेंट मध्ये जनरली असतंच. असं का? शो इट्स लाईक अ मिनी इंडिया. एनी मिलिटरी कॅन्टोन्मेंट मी म्हणते इट्स अ मिनी इंडिया. तिथे सगळ्या लँग्वेजेसचे, सगळ्या राज्यातली लोक पण असतात, सगळ्या धर्मांची लोक पण असतात, अँड देन दे आर ऍक्च्युली लिव्हिंग इन युनिटी. जे आपण इंडिया भारताला जे आपण म्हणतो इन डायव्हर्सिटी इज आवर क्वालिटी. So a cantonment is actually unity in diversity. So what is सर्व धर्मस्थळ? जे फील्ड एरियाज आहेत, सो तिथे एवढी जागा नसते की मंदिर बांधा, मस्जिद बांधा, एवढी जागा नाही. सो तिथे फक्त एक खोली असते, एक रूम असते. त्या रूम मध्ये सगळ्या धर्मांच्या ज्या पूजनीय गोष्टी आहेत त्या एकाच रूम मध्ये ठेवलेल्या असतात. आणि कारण तुमचं जे युनिट आहे त्याच्यात सगळ्या धर्मांचे लोक आहेत. पण त्याच एका खोलीमध्ये दिवाळी पण होते, ईद पण होते, गुरुपूरब असेल तर ते पण होतं, क्रिसमस पण सेलिब्रेट होतो, बुद्ध पौर्णिमा पण तिथे सेलिब्रेट होते. सो इट इज एकाच रूम मध्ये. आणि माझा काय धर्म आहे उससे कोई संबंध नहीं है. आई विल सेलिब्रेट ऑल द फेस्टिवल्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मी हिंदू आहे म्हणून मी काही ईद सेलिब्रेट करणार नाही किंवा क्रिसमस सेलिब्रेट नहीं करना, तो माझा फेस्टिवल नहीं है, तो वो मेरा त्योहार नहीं है. I cannot have that attitude because मला अल्टिमेटली दे आर माय फॅमिली. आपण फॅमिलीतल्या सगळ्यांचे सगळे सेलिब्रेट करतो. सो इट इज लाईक दॅट. सो हे सर्व धर्मस्थळ आणि जनरली जो युनिटचा सिनियर तो ती पूजा किंवा जे काही असेल तो ती करतो पूजा. जसं मी धर्मशालामध्ये आम्ही जेव्हा पोस्टेड होतो सो तिथले जे ट्रूप्स होते ती मराठा रेजिमेंट होती आणि जो सिनियर मोस्ट ऑफिसर होता ही वॉज अ सिख ऑफिसर. सो मराठी माणूस म्हणजे गणपती असणार होता ना. सो गणपतीच्या दिवसात गणपती स्थापना दिवस प्रॉपर गणपती आपल्या इथे जसं असतं तसंच होतं तिथे. पण आता पूजा आपल्या घरी आपले वडील करतात, घरातले आजोबा मोठे जे कोण मोठा व्यक्ती आहे तो करतो. तिथला फादर फिगर ज्याला म्हणतात इज युअर कमांडिंग ऑफिसर किंवा जो कोण सिनियर मोस्ट असेल तो घरातला मोठा व्यक्ती. सो तो करणार. तो सिख होता पण त्याला त्याच्यात काही ऑड नाही वाटलं की त्यांनी पूजा पण केली. तो जो रिलिजियस टीचर जो असतो पंडितजी, सो त्यांनी ती पूजा सांगितली, त्यांनी पूजा, आणि हे सगळ्यामध्ये कोणाला काहीच ऑड पण नाही वाटलं. तिथे सगळ्या धर्माचे लोक होते, त्यांनी जाऊन नमस्कार सुद्धा केला गणपतीला. बट देन का? बिकॉज आय हॅव रिस्पेक्ट फॉर दी अदर पर्सन्स रिलिजन. सगळ्यात महत्वाची याच्यातली गोष्ट म्हणजे केलं म्हणून काम केलं असं नाही आणि कोणाला त्याच्यात ऑड वाटत नाही. इट इज सो इझी. तर मी नेहमी असं म्हणते की हे सर्व धर्मस्थळ म्हणजे सगळ्या धर्माची जागा ही आपल्या मनात असली पाहिजे प्रत्येकाची. that will definitely make us better people, better person. Ultimately तुमचा धर्म काही असेल, you are still an Indian. That is what is important. Okay, so that is about sarva dharmasthal. It should be there. Being an Indian is above everything else. Okay, so this is about the defense.
ह्या ज्या सगळ्या क्वालिटीज आहे, हे जे काही आपण शिकतो, हे फक्त डिफेन्सच्या लोकांसाठीच आहे का? तर आय फील या सेशनच्या मध्ये तुम्हाला हे जाणवलं असेल की हे कोणामध्ये असायला काही हरकत नाही, आणि असलं तर चांगलंच आहे. इट मेक्स यू बेटर सिटीजन, दे मेक यू अ बेटर पर्सन ऑल्सो. टॉकिंग आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. सो डिफेन्स फोर्सेस आर स्पेशल. एक मी नेहमी उदाहरण खूप छान आहे, इट इज व्हेरी माय हार्ट असं म्हणतात तसं आहे की मी कमिशन झाल्यावर आम्हाला 21 डेजची 21 दिवसाची सुट्टी मिळते घरी जाऊन. देन वी हॅव टू रिपोर्ट टू अवर नेक्स्ट पोस्टिंग. सो मी पुलगाव म्हणून एक छोटी जागा आहे वर्धा जिल्ह्यात. सो तिथून पुण्यालाच येत होते आमचं पुढचं ट्रेनिंग साठी. सो ती टिपिकल फौजी ट्रंक होती माझ्या बरोबर, आणि पुलगावला तसेच लोक स्टेशनवर चढणारे कमी आहे, त्यात एक मुलगी चढली आहे ट्रंक घेऊन वगैरे असं सगळं. आणि महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून एक स्पेशल ट्रेन आहे, तिथून धीमी गती आहे खूप ती, पण ठीक आहे. सो त्या ट्रेननी मी पुण्याला येत होते, आणि मग ते टीसी आले तिकीट चेक करायला. तर आम्हाला एक जेव्हा पोस्टिंगच्या जागी जातो, सो दी फेअर इज पेड बाय दी डिफेन्स. सो त्याच्यावर एक ते फॉर्म सारखा असतो, सो दॅट इज देअर. त्यांनी बघितलं, लेफ्टनंट रेणू. कोण लेफ्टनंट रेणू? म्हटलं मीच आहे. तुम्ही आर्मी ऑफिसर आहे? म्हटलं हो. ओके, आय वॉज यंग, 22 year old, सो छोटीशी अशी त्या ट्रेनिंग करून आलेलं, त्यामुळे अजूनच असं बच्चा लुकिंग. सो ओके, अच्छा, अरे वा, छान म्हणाले. मला खूप आश्चर्य वाटलं की पुलगाव सारख्या छोट्याशा जागेवर हे ट्रंक बिग घेऊन कोण चढतं. त्यांना टीसी होते ते, सो हे माहिती होतं, कारण फौजी ते बरेच बघतात, पण ही मुलगी कोण चढते असं त्यांना वाटतं. सो ते मग ते त्यांचं काम सगळं आटपून बसले तिथे. मग त्यांनी माझ्याशी खूप गप्पाही मारल्या की कसं झालं सिलेक्शन आणि काय करायचं असतं वगैरे वगैरे सगळं. मग कुठे पोस्टिंग आणि असं. भुसावळ स्टेशन आहे, तिथे टीसी बदलतात. सो त्यांची ड्युटी संपली, तर ते जायच्या आधी पुन्हा आले, मला एक गजानन महाराजांचा फोटो दिला, आणि हा फोटो नेहमी तुमच्याजवळ राहू दे. तुम्ही कठीण जागी कामं करता, ऍट टाइम्स जीवाचाही धोका असतो, तर गजानन महाराज तुमची रक्षा करतात. मला इतकं छान वाटलं ते. तो फोटो अजून पण मी ठेवलेला आहे माझ्या वॉलेटमध्ये. इट इज स्टील देअर, की हा त्यांचा आशीर्वाद आहे मनापासून दिलेला. त्यावेळेला मला जाणवलं हा रिस्पेक्ट माझ्यासाठी होता का? तर नाही, नव्हे. ते मला असे किती ओळखतात, आणि मी आर्मीत असं काय काम केलं होतं तेव्हा. 21 दिवसाची सर्व्हिस होती माझी, पण हा रिस्पेक्ट हा आर्मीसाठी. आणि त्यावेळेला मला वाटलं की किती अमेझिंग वंडरफुल ऑर्गनायझेशन मध्ये मी जॉईन केलं. सो हे का आहे? बिकॉज ऑफ ऑल दीज मिलिटरी व्हॅल्यूज दॅट द डिफेन्स कॅरीज. इट वॉज अ ब्युटिफुल फिलिंग. ओके, सो दिस इज अबाउट मिलिटरी व्हॅल्यूज. मी फाउंडेशनच्या स्टुडंट्सना नंतर पण हे गोष्ट सांगते की ऍज अ पर्सन, तुमचे आई वडील, काका काकू, मामा मामी, घरातले मोठे आजी आजोबा तुमच्यासाठी खूप मेहनत घेत असतात. ऍट टाइम्स स्वतःच्या जसं आपण मगाशी म्हटलं चटपूट क्रेडो मध्ये, द सेकंड पॉइंट ऑफ चटपूट क्रेडो, दे आर थिंकिंग ऑफ यू फर्स्ट बिफोर सेल्फ, है ना. सो आपले आई वडील तेच करत असतात. दे आर फॉलोइंग द सेकंड पॉइंट ऑफ चटपूट क्रेडो. ओके, सो ते खूप कठीण परिस्थितीतून ऍट टाइम्स तुम्हाला घडवतात, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देतात. सो आयुष्यात तुम्ही आई वडिलांना किंवा सिनियर्सला, गुरूंना हा एक मोमेंट असा नेहमी दिला पाहिजे व्हेन दे विल फील ऍब्सोल्युटली प्राऊड ऑफ यू. त्या मोमेंटला ते जे काही त्यांनी कष्ट घेतले, दे विल फॉरगेट अबाउट देम. हा एक्सपिरियन्स मला सुद्धा आला जेव्हा आम्ही पासिंग आउट. अजूनही मी जेव्हा व्हेन आय डिस्क्राईब दॅट मोमेंट, गूस बम्स म्हणतात इंग्लिशमध्ये, आय फील दॅट की पासिंग आउट झाल्यावर व्हेन यू बिकम ऑफिसर, त्याच्यानंतर एक सेरेमनी असते, पिपिंग सेरेमनी. त्याच्यामध्ये जे तुमचे रँक्स असतात शोल्डरमध्ये,
given 2 stars. त्याच्यातली एक खूप इंटरेस्टिंग आम्हाला आमचे जे उस्ताद असतात, उस्ताद म्हणजे टीचर, टीचर्स. सो जे मला पीटी शिकवतात, सो पीटी असतात, ड्रिल असेल तर ड्रिल असतात. सो ते आम्हाला नेहमी म्हणायचे की 2 सितारे अगर यहाँ लगाने हैं तो वो जमीन में बहुत नीचे गड़े हुए हैं, वो तुमको खोद के वो निकालने हैं. So what it means कि those stars if you have to put on your shoulder, you have to put in that much effort, hard work, ला पर्याय नाही ज्याला म्हणतात ना. So that is what we learned in the training. हे सगळं झाल्यावर when you put तिथे एक खूप छान सेरेमनी असते, that is called as अंतिम पग. OTA मध्ये there are 2 arcs. त्याच्यावर जे आपले ब्रेव सोल्जर्स आहे, मार्टियर्स आहे, त्यांची नावं कोरलेली आहेत. and when you go after the passing out parade, अंतिम पग म्हणजे लास्ट स्टेप as a cadet, and when you cross that you become officers and you go त्या आर्कच्या खालून जातात. So in a way the concept is they are giving you blessings. So you that अंतिम amazing, म्हणजे इट्स अन आउट ऑफ द वर्ल्ड फिलिंग ज्याला म्हणतात. सो इट इज लाईक दॅट. त्याच्यानंतर जी पिपिंग सेरेमनी असते, त्याच्यात आई वडील किंवा घरून जे मोठे आले, दे आर गिवन दॅट ऑनर टू पुट दोज रँक्स ऑन युअर शोल्डर. इट इज डिफेन्सेस वे टू appreciate the efforts our parents put in you. So ते रँक जेव्हा आई वडील लावतात, तर माझ्या आई वडिलांनी जेव्हा ते रँक्स लावले त्यावेळेला त्यांचा जो चेहऱ्याचे जे एक्सप्रेशन, आय फेल्ट लाईक की एक्सपिरियन्स दॅट. अगेन मी हेच म्हणते की त्याच्यासाठी तुम्हाला आर्मी ऑफिसर व्हायला पाहिजे असं नाही. A moment in their life when they are absolutely proud of you कि वाह क्या बच्चा है मेरा, असं जैसे हिंदीत म्हणतात. So that moment everybody should give their parents, guardians, seniors, जे कोण. Okay, so this is about military values. Okay, for me it was like living my dream for 10 years. And it was an absolutely wonderful life there. Good. I have learned a lot. I have become a better person, definitely. असं नाही मी आधी वाईट होते असं नाही, पण I have become a better person. नवीन जागी जाऊन ऍडजस्ट करायचं, नवीन सिच्युएशन मध्ये ऍडजस्ट करायचं, जी एक आपल्याला मनात ऍप्रिहेन्शन ज्याला म्हणतात, आय नेव्हर फील लाईक दॅट. सो बीइंग अन ऑफिसर, आर्मी ऑफिसर, डिफेन्स इज ब्युटिफुल, व्हेरी is beautiful. But then what comes ka special hai is because of the military values that are part of the uniform. Wearing uniform is an honor. Okay, so that's because of the military values. So we will stop here today.